नमस्कार सर्वांना. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या अंतर्गत आपल्याला निपुण महाराष्ट्र या ॲपवर शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि पर्यवेक्षक यांची नोंदणी करावयाची आहे. तर आपण नोंदणी करत असताना आपण जर शिक्षक असाल तर शिक्षकाच्या ठिकाणी नोंदणी करावी, मुख्याध्यापक असाल तर मुख्याध्यापक या ठिकाणी आपण नोंदणी करावी आणि पालक असाल, एखाद्या विद्यार्थ्याचे वर्गातील पालक असाल तर त्या पालकांची नोंदणी आपल्याला त्या ठिकाणी करावयाची आहे. हे जे ॲप आहे ते ॲप आपल्याला या ठिकाणी असं दिसते, निपुण महाराष्ट्र. निपुण महाराष्ट्राचं ॲपवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा डिस्प्ले येईल, समोर आपल्याला दिसेल. या ठिकाणी आपण पुढे या ठिकाणी या बटनावर क्लिक करूया. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मदत पाहिजे आहे का? निपुण महाराष्ट्र SCERTM याच्या अंतर्गत हा उपक्रम चालू केला आहे. निपुण महाराष्ट्र प्रोफाईल निवडायची आपल्याला प्रोफाईल निवडत असताना प्रथम आपण मुख्याध्यापक आहात, शिक्षक आहात की पालक आहात या संदर्भात आपण आपली प्रोफाईल आपल्याला तयार करायची आहे. आता मी शिक्षक असल्यामुळं शिक्षक याच्यावर क्लिक करतो आणि माझी प्रोफाईल तयार करतो. या ठिकाणी करत असताना समजा माझा मोबाईल नंबर बघा 7588020375 असा आहे आणि मी क्लिक केल्यानंतर OTP बघा, OTPला सेंड केल्याबरोबर काय ते सदरील फोन क्रमांकाची कोणत्याही शिक्षकासाठी नोंदणी नाही. सबब आपला फोन नंबर व इतर माहिती शाळा पोर्टलवर अद्ययावत करावी. आता मी मोबाईल नंबर चुकीचा टाकला आणि त्यानंतर काय झालं की त्यांनी सांगितले की सदरील मोबाईल नंबर हा शालार्थलवर जो माझी प्रोफाईल आहे शालार्थची त्याच्यामध्ये हा नंबर प्रविष्ट नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला हे करायचं. आता मी मागे जातो आणि माझा मोबाईल नंबर चेंज करतो. त्या ठिकाणी माझा मोबाईल 9421442088 असा टाकल्याबरोबर आणि OTPला क्लिक केल्याबरोबर लगेच OTP येतोय. या ठिकाणी OTP माझा प्रविष्ट करतो. बघा माझा OTP आलेला आहे 99223031. OTP तपासा. OTP तपासल्याबरोबर काय येतं बघा, या ठिकाणी माझं नाव आलं, माझं पद आलं, माझा स्टाफ ID आला, त्यानंतर मोबाईल क्रमांक आला. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत बघा काय दिले नी, विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान SCERT मार्फत कृती कार्यक्रम राबवला जात आहे. यासाठी निपुण महाराष्ट्र ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती निपुण महाराष्ट्र ॲपवर करावायची आहे. आपण जी एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा घेतली होती आणि त्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन असेल, लेखन स्तर असेल किंवा संख्याज्ञान स्तर ह्याच्यामध्ये जो काही स्तर निवडला होता तो स्तर आपल्याला या ठिकाणी आपण काय केलं होतं, फिफ्थ चॅट या ॲपवर पण भरलेलं होतं. आता आपल्याला या ठिकाणी पण त्याची नोंदणी करावायची आहे. पुढं काय दिलं आहे बघा की निपुण महाराष्ट्रांतर्गत शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या कशा पद्धतीने आपल्याला हे करतायत बघा. AI आधारित अध्ययन स्तर निश्चित होणार आहे. माहितीची पारदर्शकता असणार आहे आणि विद्यार्थी निहाय कृती आराखडा आपल्याला तयार करायचा आहे. पालकाचे फोन क्रमांक अद्ययावत करा. आपल्याला या ठिकाणी पालकाचा फोन नंबर आहे तो या ठिकाणी अचूक आणि व्यवस्थित अद्ययावत करावायचा आहे. पालकाचे मोबाईल क्रमांक हे अचूक नोंदवावेत. याद्वारे पालकांना आपल्या पाल्याची शैक्षणिक माहिती मिळेल व त्यांच्या प्रगतीसाठी शाळेला मदत करू शकतील. मोबाईल क्रमांक चुकीचे नोंदवले गेल्यास शिक्षकांना पुन्हा नोंदणी करावी लागेल. त्यामुळे काळजीपूर्वक मोबाईल क्रमांक नोंदणी करावी. आपल्याला आपल्या वर्गातील समजा मी वर्ग शिक्षक आहे किंवा एका वर्गाचा वर्ग शिक्षक आहे, माझ्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती मला या ठिकाणी मोबाईल क्रमांक या ठिकाणी अद्ययावत करायचे आहेत. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा शाळा निवडायची आहे. माझी शाळोंकिवस्ती शाळा आहे आणि शोधायचे. तर आपल्याला प्रत्येक वर्गाचा पट दिसतो या ठिकाणी. आपण जे हे केलं होतं आपल्या वर्गाचे एकूण विद्यार्थी किती आहेत, बेत्ता पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, तुकडी 1 2 3 4 जसं आपण तुमच्या सरळ पोर्टलवर माहिती भरलेली आहे त्यानुसार या ठिकाणी विद्यार्थी संख्या दिसते. आणि ह्या विद्यार्थी संख्या शोधल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यात माध्यम 1 इयत्ता पहिलीच्या विद्यामध्ये क्लिक केल्याबरोबर आपल्याला त्या विद्यार्थ्याचं
ना ते सोनाली नाथा काळे. तर याचा सरळ आय डी येतो आहे आणि सरळ आय डी आल्यानंतर या ठिकाणी त्या पालकाचा मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि आईचा मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि त्याला क्लिक करून बाबाकडे मोबाईल नाही असं करून जतन करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याचे मोबाईल नंबर या ठिकाणी अपडेट करायचे आहेत. समजा आता मी आता चौथीचं घेतो बघा. चौथीचं घेतल्यानं आपल्याला चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी दिसते आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर काय करायचे ते तर जतन करून ठेवायचे आहेत. हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कशा प्रकारे नोंदणी करायची, काय करायचं याबद्दलची ही आपल्याला थोडक्यात माहिती मी आपल्याला आता तिसरीचं दाखवतो बघा. श्रेया हेंबाडे, श्रवण कोळी, आरोही बळवंतराव, अनिकेत कोळी, म्हणजे ह्या सगळ्यांचे मोबाईल नंबर, आईचा आणि वडिलाचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि तो जतन करून ठेवायचा आहे. हे जतन केल्यानंतर आपल्याला पाठीमागे यायचं आहे. पाठीमागे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, माझी शाळा या किंवा होमला या, होम पेजला या. होम पेजला आल्यानंतर आपले सर्व वर्ग दिसत आहेत. एक मिनिट या ठिकाणी आपण होम पेज बाहेर पडूया. ओके, बाहेर पडूया आणि परत पुढे जाऊया. या ठिकाणी परत या ठिकाणी आपण पालकांची नोंद करणार आहोत. पालकांनी काय करायचं आहे, सर्व शाळांची मोबाईल क्रमांक नोंदणी पूर्ण झाल्यानंतर काय म्हणते नोंद झाल्यानंतर सुविधा उपलब्ध होईल. ज्यावेळेस आपल्या वर्गातील आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मोबाईल क्रमांक आईचा आणि वडिलाचा मोबाईल नंबर जो आहे तो त्याची नोंदणी केल्यानंतर पालकांसाठी हा टॅब उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय तो उपलब्ध होणार नाही. म्हणून आपल्याला अगोदर सर्व शिक्षकांनी आपले मोबाईल आपल्या वर्गातील पाल्याचे पालक आहेत त्यांचे मोबाईल नंबर आईचा किंवा वडिलाचा या ठिकाणी नोंदणं अत्यंत गरजेचं आहे. ही संपूर्ण जबाबदारी आपल्या सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तरी सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक जतन करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी आपण परत जर लॉग इन करायचं असेल तर आपल्याला मोबाईल नंबर हे टाकून OTP घेऊनच आपल्याला लॉग इन करावी लागते. या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकतो 94 21 44 20 88. क्लिक करतो, परत OTP येईल. आलेला आहे बघा 124222. अशा पद्धतीने आपण आता पालकांचे मोबाईल नंबर अद्ययावत करू शकतो. पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा. इथं आपली शाळा निवडा आणि शोधल्यानंतर आपल्याला सर्व रेड कलरमधील यादी दिसते. त्या कुठल्याही रेड कलरच्या वर्गाला इथेला मराठीला टच करा आणि तुम्ही त्यांचे मोबाईल नंबर भरून अद्ययावत करून ठेवा. आपणास या माहिती दिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. आपण सर्वांनी व्हिडिओ ऐकला, पाहिला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळच्या वेळी तुम्हाला नवीन माहिती मिळण्यासाठी याचा उपयोग होईल. धन्यवाद.